जय श्री राधे कृष्ण. प्रिय मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. हे कृष्णा, जो कोणी फक्त आज ही अमृतवाणी ऐकत आहे त्यांच्या जीवनात तुमची कृपा सदैव राहो आणि त्यांचे सर्व कष्ट दूर होवोत. मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्यापूर्वी आपले विचार आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण नक्की लिहा. तुमची ही भक्ती आमच्या या प्रवासाला आणखी अद्भुत बनवेल. तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा, जेणेकरून तुम्ही आमच्या प्रत्येक नवीन भक्ती यात्रेचा भाग बनू शकाल. चला तर उशीर न करता या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया. कोणीतरी विचारले, जेव्हा देव प्रत्येक कणात आहे तर मंदिरात जाण्याची काय गरज आहे? याचे उत्तर खूप सुंदर आहे. वारा उन्हातही वाहतो, पण सावलीत त्याचा आनंद अधिक मिळतो. त्याचप्रमाणे देव सर्वत्र आहे, पण खरी शांती आणि आनंद मंदिरात बसूनच अनुभवता येतो. तुम्हा सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन प्रेरणादायी व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता पुढे जाऊया मित्रांनो. श्रीकृष्ण म्हणतात, परिस्थिती कशीही असो, तक्रार करण्याऐवजी कृतज्ञ राहा. जीवन नेहमी बदलत राहते आणि कधी कधी एका निर्णयाची किंमत खूप मोठी असते. डोळ्यांच्या समुद्रातून पडणारे मोठी अनमोल असतात, पण जग त्यांचीही किंमत लावते. बदलाला घाबरणे आणि संघर्षाला घाबरणे हा माणसाचा सर्वात मोठा भ्याडपणा आहे. जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक वेळ आहे. जे वेळ शिकवते ते दुसरे कोणीही शिकवू शकत नाही. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जोडला जात नाही. जो अश्रूंचे कारण बनतो तो कधीच आपला असू शकत नाही. जग बदलत राहते, पात्रे बदलतात, परिस्थिती बदलते आणि जेव्हा इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा लोक देवालाही बदलतात. जीवनात फसवणूकही आवश्यक आहे, कारण आई वडील आपल्याला चालायला शिकवतात, पण सावध राहायला आपल्याला स्वतःलाच शिकावे लागते. स्वर्गात सर्व काही आहे पण मृत्यू नाही. गीतेत सर्व काही आहे पण खोटेपणा नाही. जगात सर्व काही आहे पण माणसांमध्ये शांती नाही. माझ्याजवळ सर्व काही आहे पण संयम नाही. मी ना आनंद विकत घेऊ शकतो ना दुःख विकू शकतो, तरीही दररोज कमवायला जातो. पावसात भिजणे सोपे आहे, पण आपण दररोज आंघोळीसाठी पावसावर अवलंबून राहू शकत नाही. कधीही घाबरून कोणताही निर्णय घेऊ नका आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर घाबरू नका. समस्या नसती तर माणसाला कधीच सुखाची किंमत कळली नसती. ना कोणी मित्र जन्माने असतो ना कोणी शत्रू. ते आपल्या अभिमान, शक्ती आणि वागणुकीमुळे बनतात. महाभारत या गोष्टीचा पुरावा आहे की जेव्हा आपली माणसे मर्यादा ओलांडतात तेव्हा त्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलणे हा सुद्धा धर्म बनतो. दरवर्षी दिवाळीपूर्वी एक भंगारवाला असावा जो फक्त वस्तूच नाही तर मन आणि जुन्या आठवणीही स्वच्छ करेल. पत्ता बरोबर होता पण माणसे बदलली, हेच जगाचे सत्य आहे. काही लोक आपल्याला स्पर्श करून बदलतात आणि काहींना भेटून संपूर्ण आयुष्य बदलते. चुकीच्या माणसासोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले आहे. वेदना खूप स्वस्त आहेत, प्रत्येक जण त्या फुकट वाटतो. शांत रहा, योग्य वेळ येईल. देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला दुःख सहन करणाऱ्यांमध्ये ठेवले, दुःख देणाऱ्यांमध्ये नाही. आपल्या हक्कांसाठी निर्लज्ज बना, कारण जगात लाजाळू लोकच सर्वात जास्त फसवले जातात. पुस्तकांची आवड ठेवा, आयुष्यात कधीच अडखळणार नाही. आपली स्वप्ने स्वतः पूर्ण करा, दुसऱ्याला विचारून नाही. नशीब लिफ्ट सारखे आहे, कधीही थांबू शकते, पण कष्ट म्हणजे शिडी जी नेहमी वर घेऊन जाते. जो माणूस पुढे जातो तो कोणाचेही नुकसान करत नाही, पण जो दुसऱ्यांना पाडतो तो कधीच पुढे जात नाही. चुका करायला घाबरू नका, प्रयत्न करत राहा. या जगात कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही, फक्त तुमच्या स्वतःच्या आळसाशिवाय. तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत, एकतर सबबी सांगा किंवा तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. जेव्हा धैर्य तुटू लागेल तेव्हा लक्षात ठेवा, कष्टाशिवाय सिंहासन मिळत नाही. जर तुमच्यात आवड आणि कष्टाची आग असेल तर लोकांचे टोमणे एके दिवशी कौतुकात बदलतील. नेहमी मोठी स्वप्ने पहा. चंद्र नाही मिळाला तर काय झाले, आकाशापर्यंत तर पोहोचलात. गर्व करू नका, नशीब कधीही बदलू शकते. आरसा नेहमी तोच राहतो, फक्त चित्र बदलत राहते. आशा आणि विश्वासाचे छोटेसे बी सुद्धा आनंदाच्या मोठ्या फळांपेक्षा अधिक शक्तिशाली असते. जग विचित्र आहे, ते अयशस्वी लोकांची थट्टा करते आणि यशस्वी लोकांचा द्वेष करते. इतके कमजोर बनू नका की कोणी तुम्हाला तोडू शकेल. उलट इतके मजबूत बना की जो तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करेल तो स्वतःच तुटेल. रात्रंदिवस आपल्या कामावर प्रेम करा. जे मोठी कामे करतात ते सुरुवातीला सामान्य नसतात.
तुम्हाला जे रोखत आहे तो तुमचा स्वतःचा विचार आहे. या जगात सर्व काही शक्य आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. समस्या तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर मजबूत बनवण्यासाठी येतात. जग कमी ऐकते, जास्त पाहते, म्हणून बोलणे कमी आणि काम मोठे करा. कठोर परिश्रम नशीब बदलू शकतात. जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहात तोपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करतील. काडीपेटीची काडी दिवा लागल्यानंतर फेकून दिली जाते. माणसालाही तोपर्यंतच लक्षात ठेवले जाते जोपर्यंत तो कामाचा असतो. कमी वयात मिळालेला आनंद कधीच शहाणा बनवत नाही, पण कमी वयात मिळालेले दुःख आयुष्याचे खरे ज्ञान देऊन जाते. जिथे झाडे आणि पाणी असेल तिथे हिरवळ असेल. जीवनातही साधेपणा आणि संस्कार असतील तर शांती मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येकाची स्वतःची ताकद आणि कमजोरी असते. मासा जंगलात धावू शकत नाही आणि सिंह पाण्यात राजा बनू शकत नाही. आई वडील देवापेक्षाही मोठे असतात, कारण देव सुख आणि दुःख दोन्ही देतो, पण आई वडील फक्त सुख देऊ इच्छितात. अहंकार चांगल्या नात्यांनाही तोडतो. जसे लिंबाचा एक थेंब हजारो लिटर दूध खराब करू शकतो. एक तुटलेले फूल पुन्हा फुलू शकत नाही, पण मजबूत फांदीवर नवीन फूल नक्कीच फुलू शकते. वेळ हा सर्वात मोठा तराजू आहे, जो वाईट काळात आपल्या माणसांचे खरे वजन दाखवतो. काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात. कितीही सजवले तरी ती तुमची होत नाहीत. पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडला तर नष्ट होतो, पण जर मोत्याच्या आत शिरला तर चमकून उठतो. मन म्हणते हार मान, पण आत्मा म्हणतो आणखी एकदा प्रयत्न कर. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी फक्त एक पाऊल पुढे टाका. यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल. एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्या एक दोन चुकीच्या कामांवरून कायमचे वाईट म्हणणे योग्य नाही. अनेकदा परिस्थिती चुकीची असते, माणूस नाही. कुटुंब असो वा समाज, त्याचे यश परस्पर समंजसपणा, शांततापूर्ण संवाद आणि एकमेकांच्या विचारांचा आदर करण्यावर अवलंबून असतो. जो व्यक्ती धैर्य आणि तपश्चर्येने कर्म करतो तोच जगात प्रकाश पसरवण्यास सक्षम असतो. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते, म्हणून कोणाचा अपमान करू नका आणि कोणालाही लहान समजू नका. वेळ खूप शक्तिशाली आहे. जसा सूर्य हळूहळू उंचीवर पोहोचतो तसाच प्रत्येक व्यक्तीचा उत्कर्ष वेळेनुसार होतो. जीवनात अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी त्या एक दिवस नक्कीच बदलतील. स्वतःला जास्त ताण देणे टाळा आणि प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना करा. दयाळूपणा हा एक गुण आहे, पण त्याला कमजोरी समजू नका. एक खरा मित्र तो असतो जो तुमचा भूतकाळ समजतो, तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसेच तुम्हाला स्वीकारतो. मैत्रीत प्रचंड शक्ती असते. सुदानाकडे शारीरिक बळ नव्हते, पण त्याच्या प्रेमाने श्रीकृष्णाला त्याचे पाय धुण्यास भाग पाडले. सत्य आणि प्रामाणिकपणाचा विजय निश्चित आहे. जबरदस्तीने काहीही मिळवता येत नाही. जर एखादी गोष्ट तुमच्याकडून हिसकावून घेतली जाऊ शकत असेल तर ती कधीच तुमची नव्हती. जो व्यक्ती विश्वासघात आणि वेदना सहन करूनही सत्य आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतो तो देवाचा प्रिय असतो आणि त्याचा विजय निश्चित असतो. चिंता नको, चिंतन करा. श्रीकृष्ण म्हणतात, चिंता करू नका, चिंतन करा, कारण चिंता आपल्याला चितेपर्यंत घेऊन जाते तर चिंतन आपल्याला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चढ उतार येतात, पण आपले विचार आणि दृष्टिकोन आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात. सकारात्मक विचार, ध्येय निश्चिती आणि ध्यानाच्या माध्यमातून आपण निराशेवर मात करू शकतो. जीवन एक प्रवास आहे आणि थांबण्याऐवजी पुढे जात राहणे आवश्यक आहे. जेव्हा अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या युद्धात आपल्याच भावांना, गुरूंना आणि परिचितांना आपल्या समोर पाहिले तेव्हा तो चिंतेत बुडाला आणि आपले ध्येय विसरला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला, ज्यामुळे त्याची चिंता दूर झाली आणि तो आपले कर्तव्य समजू शकला. म्हणूनच कान्हा म्हणतात, चिंता करू नका, मनन करा, सकारात्मकतेने जीवन जगा आणि प्रत्येक दिवसाला नवीन सुरुवात समजा. जी शक्ती तुमच्या आत आहे ती कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकते. फक्त हसत राहा आणि पुढे जात राहा. देवाला ज्यांना उंचीवर पोहोचवायचे असते त्यांना तो आधी कठीण परीक्षांमधून जाऊ देतो, पण जो धैर्य आणि विश्वास ठेवतो तो आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचतो. जर तो झाडाच्या फांद्यांवर झोपलेल्या पक्ष्यांना पडू देत नाही तर तो तुम्हाला कसे पडू देईल? फक्त विश्वास ठेवा. योग्य वेळी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वप्नांची कोणालाही पर्वा नाही. प्रत्येक जण आपले भविष्य घडवण्यात व्यस्त आहे, म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. एकटे चालण्याचे धाडस ठेवा. धैर्य आणि आत्मविश्वास गमावू नका. ज्याने तुमचे नशीब लिहिले आहे तो विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे. आपण अनेकदा विचार करतो की लोक काय म्हणतील, पण कधी विचार केला आहे का की देव काय म्हणेल? श्रीकृष्ण म्हणतात,
शिक्षण महत्वाचे आहे, पण त्याहूनही अधिक मूल्य आणि मानवी भावना आहेत. योग्य मूल्य स्वीकारल्याने केवळ आपले जीवन सार्थक होत नाही, तर आपण समाजात सकारात्मक बदल घडवण्यासही सक्षम होतो. म्हणून आपल्या मूल्यांचा आदर करा आणि त्यांना प्राधान्य द्या. श्रीकृष्ण म्हणतात, संयम ठेवा. वेळ प्रत्येकाच्या जीवनात बदल घडवते. प्रत्येक परिस्थितीसाठी एक विशिष्ट वेळ असते. जे आज कठीण वाटते ते उद्या सोपे होईल. जे आज वेदनादायक वाटते ते उद्या आनंदाचे कारण बनू शकते. हे शक्य आहे, पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमचे मन स्थिर आणि संयमी ठेवाल. आपले कर्म करत राहा. वेळ नेहमी सारखी राहत नाही, ती बदलत राहते. आणि जे लोक बदल समजून घेतात त्यांनाच खरी शांती मिळते. जेव्हा जीवनात अडचणी येतात तेव्हा माणूस अनेकदा अधीर होतो. त्याला वाटते की ही त्याची कायमची स्थिती आहे, पण तसे नाही. रात्रीनंतर दिवस येतो आणि पावसानंतर वसंत परत येतो. त्याचप्रमाणे सर्व वाईट काळही निघून जातात. ते आपल्यासोबत चांगला काळ घेऊन येतात. पण हा बदल पाहण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. हे निश्चित आहे की ज्याच्याकडे संयम नाही तो रस्त्यातच हार मानतो आणि जीवनातील उज्ज्वल बाजू कधीच पाहू शकत नाही. त्याला ते मिळत नाही जे त्याची वाट पाहत असते. वेळेचा खेळ समजून घेणे आवश्यक आहे. जो माणूस जाणतो की परिस्थिती कायमची नसते तो कोणत्याही परिस्थितीत त्रासून जाणार नाही. तो दुःखात निराश होत नाही आणि सुखात अहंकारी होत नाही. तो परिस्थिती संतुलित ठेवतो आणि आपली कर्तव्य पार पाडतो. जेव्हा समुद्रात वादळ येते तेव्हा मच्छीमार किनाऱ्यावर परतण्याऐवजी संयम ठेवतो आणि आपली नाव चालवतो. त्याला माहित आहे की वादळ कायमचे राहणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा जीवनात कठीण काळ येतो तेव्हा तो सहन करण्याची शक्ती ठेवा, कारण तो कायमचा तुमचा नसेल. जीवनात जे काही संकट येते ते तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, तर मजबूत बनवण्यासाठी येते. जर बी जमिनीत गाडले जाण्याला घाबरले तर ते कधीही एक मोठे झाड बनू शकत नाही. जर सोने आगीची उष्णता सहन करू शकले नाही तर ते कधीही कुंदन बनू शकत नाही. अडचणी तुमच्या जीवनाला प्रकाशमान करण्यासाठी येतात. जेव्हा त्यांचा तुम्हाला पारखण्याचा वेळ असतो तेव्हा तो संपून जाईल. पण ज्या माणसात संयम नसतो तो आव्हानाला सामोरे जाण्याआधीच हार मानतो. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही, पण वेळ निश्चितपणे प्रत्येकासाठी बदलते. जो आज संघर्ष करत आहे तो उद्या विजेता असेल. जो आज पडला आहे तो उद्या उठेल. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तो धैर्याने पुढे जाईल. म्हणून आपल्या जीवनातील कोणत्याही कठीण काळात घाबरू नका. त्याला एक परीक्षा म्हणून पहा. तुम्हाला फक्त आपला संयम टिकवून ठेवायचा आहे. जोपर्यंत तुम्ही आपला विश्वास आणि आत्मविश्वास टिकवून ठेवता, परिस्थिती कशीही असो तोपर्यंत ही वेळ तुम्हाला तोडू शकत नाही. तुमच्या आयुष्यात एक नवी सकाळ येईल. श्रीकृष्ण म्हणतात, जो कोणी त्यांच्याकडे येतो केवळ तोच खरा विजय प्राप्त करतो ज्याच्या हृदयात धैर्य असते. तो जीवनातील प्रत्येक परिस्थितीत यशस्वी होतो. प्रत्येक अडचण तात्पुरती आहे. ही फक्त एक परीक्षा आहे. जसा सूर्य मावळल्यानंतर पुन्हा उगवतो, जसा दिवस उजाडतो, तसाच कठीण काळही निघून जातो आणि एक नवी सकाळ येते. म्हणून कधीही विचलित होऊ नका, चिंता करू नका. फक्त आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा लोक अनेकदा निराश होतात, पण जो या बदलाच्या नियमाचे पालन करतो तो समजतो की त्याला प्रत्येक परिस्थितीत शांत राहायचे आहे. मनाची स्थिरता ही सर्वात मोठी शक्ती आहे आणि तीच तुम्हाला प्रत्येक अडचणीवर मात करण्यास मदत करेल. वेळेचा स्वभाव बदलत आहे. जे आज कठीण वाटते ते उद्या सोपे होईल. जेव्हा माणूस वेदनेत असतो तेव्हा त्याला वाटते की ही वेदना कधीच संपणार नाही, पण हा फक्त एक भ्रम आहे. या जगात काहीही कायमचे नाही, ना सुख ना दुःख. जो हे सत्य समजतो तो कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही. फक्त संयम ठेवा, कारण वेळ प्रत्येकासाठी येते. जो व्यक्ती आपली कर्तव्य पार पाडतो, जो कोणीही प्रामाणिकपणे आपल्यासाठी कार्य करतो, त्याच्यासाठी अडचण कायमची राहत नाही. प्रत्येक रात्रीनंतर, प्रत्येक संघर्षानंतर यशाची सकाळ येते. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही आपले विचार स्थिर ठेवाल आणि संयम ठेवाल. माणूस आपल्या विचारांनी आणि कर्मांनी पुढे जातो, जे तुम्हाला उंचीवर घेऊन जातात, बाह्य परिस्थिती नाही. जर तुम्ही आपले विचार उंच केले तर जीवन स्वतः तुमच्या बाजूने होईल. आपल्या हृदयाच्या खोलवर हे विसरू नका की निसर्ग प्रेम, संयम आणि सत्य आहे. जर तुम्ही हे गुण आपल्या आत विकसित केले, जर तुम्ही त्यांना जागा दिली, तर कोणतीही शक्ती तुम्हाला हलवू शकणार नाही. तुम्ही दृढ राहू शकता. परिस्थिती कशीही असो, काही फरक पडत नाही. जो कोणी आपले मन नियंत्रित करू शकतो तो आपल्या जीवनाचा खरा स्वामी होण्याची जबाबदारी घेतो.
बाहेरील जगात होणारा बदल तुमच्या मनाला कोणतीही स्थिरता देत नाही. हीच तुमची सर्वात मोठी जीत आहे. तुम्ही अडखडू शकता. जास्त अपेक्षा दुःखाकडे घेऊन जातील. जेव्हा तुम्ही जगाकडून जास्त अपेक्षा कराल तेव्हा तुम्ही निराश व्हाल. पण जेव्हा तुम्ही आपले कर्तव्य आपला धर्म म्हणून स्वीकारता तेव्हा तुम्हाला कोणत्याही परिणामाबद्दल चिंता करण्याची गरज नाही. आपल्या जीवनात जितके शक्य असेल तितके प्रेम द्या. जितके शक्य असेल तितके प्रामाणिकपणे कार्य करा आणि मग पहा की वेळ स्वतः तुमच्यासाठी कशी बदलते. एका बीला झाडात बदलण्यासाठी, एका नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी जितका वेळ लागतो तुम्हाला तिथे पोहोचण्यासाठी संयम ठेवण्याची गरज आहे. तुमच्या जीवनात सर्व काही आपल्या वेळेवर येते. हे होईल म्हणून चिंता करू नका. जे आज कठीण आहे ते उद्या सोपे होईल. फक्त संयम ठेवा आणि आपले काम करत राहा. हे लक्षात ठेवा, या जगात कोणतीही परिस्थिती कायमची नाही. जीवनाचा प्रत्येक क्षण बदलत राहतो आणि हाच त्याचा स्वभाव आहे. जे आज तुम्हाला दुखावत आहे तेच उद्या तुमची ताकद बनेल. म्हणून संयम ठेवा, विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे सर्व काही बदलेल. कधीही हार मानू नका. आपले काम करत राहा. विश्वास ठेवा की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या कष्टाचे फळ नक्कीच मिळेल. सन्मान गमावणे ही एका क्षणाची गोष्ट आहे आणि तो परत मिळवणे कठीण आहे. म्हणून आपल्या आचरणाबद्दल सावध राहा. ते इतके उंच ठेवा की कोणालाही तुमच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे शक्य होणार नाही. एक गाय गवत खाऊनही दूध देते तर एक साप दूध पिऊनही विष ओकतो. याचा अर्थ असा की एका व्यक्तीची प्रवृत्ती त्याच्या कृती ठरवते. दयाळूपणा तुमचा स्वभाव ठरवतो. प्रेम आणि करुणेने परिपूर्ण राहा, कारण शेवटी तीच तुमची ओळख बनते. इतके कठोर बनू नका की तुम्हाला भिंतीत चिणले जाईल आणि इतके मऊ बनवू नका की तुमच्या मातीच्या भांड्याने आपले अस्तित्व गमावले पाहिजे. कुटुंबाचे खरे मूल्य त्याच व्यक्तीला कळते जो ते घडवतो, नाती तोडणाऱ्याला नाही. ज्याला सांभाळणे कठीण आहे त्याला सोडून देण्यातच शहाणपण आहे. कारण ज्या गोष्टी वारंवार विखुरतात त्यांना जोडणे सोपे नसते. कधी कधी शांत राहणे हीच सर्वोत्तम प्रतिक्रिया असते. जेव्हा तुम्ही पाहात की लोक 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहेत आणि दुसरीकडे काही लोक चवीमुळे अन्न वाया घालवत आहेत तेव्हा जीवनाचे सत्य स्पष्ट होते. सौंदर्य कृतज्ञतेमध्ये आहे आणि जे हे समजतात त्यांनाच खरी शांती मिळते. जे आपल्या हृदयाने नाते जोडतात त्यांना नशीब मिळते. अन्यथा अनेकांना जोडीदार मिळतो पण तरीही ते दुखी राहतात. खरी नाती केवळ सोबत राहण्याने बनत नाहीत तर निस्वार्थ समर्पणाने बनतात. प्रार्थनांना रंग नसतो पण त्या जीवन देतात आणि कोणाचं तरी आयुष्य रंगीबेरंगी करू शकतात. जेव्हा ती खऱ्या हृदयाने केली जाते, जेव्हा त्यासाठी प्रार्थना केली जाते तेव्हा ती आकाशात दिसते, ती घुमते आणि कोणत्या ना कोणत्या रूपात परत येते. हा निश्चितच देवाचा खेळ आहे. तुमची कर्मे कधीही वाया जात नाहीत. आपले हृदय प्रेमाने भरा, आपले हृदय शुद्ध करा आणि आपले जीवन अशा प्रकारे जगा की जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला पश्चाताप होणार नाही की तुम्ही आपले जीवन योग्य प्रकारे जगले नाही. श्रीकृष्ण म्हणतात की जीवनाचा प्रत्येक पैलू वाग संयमाने सुरू होतो. जो आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवतो तो कर्मांनाही योग्य दिशेने ठेवतो. चांगले विचार करा, चांगले बोला आणि चांगले करा, कारण तुम्हीही या जगाला तेच द्याल जे कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याकडे परत येईल. एक व्यक्ती जेव्हा आपले मन बनवते की तिला कोणाकडून काहीही नको तेव्हा ती खऱ्या अर्थाने सर्वात स्वतंत्र तेव्हाच होते जेव्हा ती आपल्या जीवनाची जबाबदारी स्वतः घेते. कोणतीही परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर नाही. नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. अंधारातही रस्ता मिळू शकतो. जर कोणी तुम्हाला नाकारले तर आपले मार्ग बदलू नका. उलट आपले ध्येय गाठून त्यांना चुकीचे सिद्ध करा. लोक आधी आपल्या मनाने बोलायचे पण आता ते आपल्या मूड आणि उद्देशानुसार बोलू लागले आहेत. असे वाटते की हा जगाचा स्वभाव आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हीही बदलावे. तुमचा खरा स्वभाव हेच तुमचे सर्वोत्तम रूप आहे. कोणत्याही नात्याची सर्वात मोठी शक्ती विश्वास आहे. सर्वात महत्वाची गोष्ट पाया आहे. जर तो तुटला तर नाते केवळ एक तडजोड बनून राहते. कधी कधी ते लोक सर्वात मोठी किंमत चुकवतात ज्यांना काहीही म्हणायचे असते त्यासाठी ते आपली शांतता तोडतात. नात्यांमध्येही एक हाक असते जी केवळ खोल प्रेमातच ऐकू येते. डिसेंबरचे जीवनही खोलवर समजते की एक दिवस आपणही निरोप घेऊ आणि मग लोक आपल्याला आपल्या थंड जानेवारीच्या रात्रींमध्ये आठवतील, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. हेच जीवनाचे सर्वात मोठे सत्य आहे की जोपर्यंत आपल्याकडे काही नसते तोपर्यंत आपण त्याची किंमत करत नाही, पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा आपण त्याचे महत्त्व समजतो. म्हणून जीवनात त्या गोष्टी आणि लोकांना महत्त्व द्या जे तुमच्या सोबत आहेत आणि केवळ त्यांच्यासाठी वेळ काढू नका तर त्यांना गमावण्याची भीतीही बाळगा.
बरोबर आणि चुकीचे ज्ञान प्रत्येकाला असते, पण तरीही लोक आपल्या सवयींमुळे मजबूर होऊन सत्यापासून दूर पळतात. सत्य स्वीकारण्याची ताकद प्रत्येकाकडे नसते. म्हणूनच आपल्या मार्गावर दृढ राहा, आपली कर्मे महान बनवा आणि जगाचे भले करा. प्रदर्शनाने प्रभावित होऊ नका. संयम ठेवा आणि सत्य आणि कर्मयोगाचे पालन करा. श्रीकृष्ण म्हणतात की खऱ्या अर्थाने तेच यशस्वी होतात. असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही कोणासाठी तळमळत असता तेव्हा हे विसरू नका की ज्याला तुम्ही मिळवू इच्छिता तो तुमच्यासाठी बनलेला आहे आणि तो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. जीवनात यापेक्षा चांगले काहीही होणार नाही. कधी कधी हे आपल्या विरोधात जाते, कारण हे जग एका प्रामाणिक आणि साध्या हृदयाला समजत नाही. एक व्यक्ती ज्याच्याकडे दुसऱ्यांचे वाईट करण्याची क्षमता नाही, तो स्वतःचेही वाईट करू शकत नाही. हे जग अन्याय सहन करत नाही. आपण अनेकदा असे मानतो की आपण कमजोर आहोत, पण हे खरे आहे की खरी शक्ती त्या लोकांसोबत असते जे सत्य आणि चांगुलपणाला चिकटून राहतात. परिस्थिती कोणतीही असो. मला वाटत होते की माझे नातेसंबंध खूप मजबूत आहेत, पण जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा माझ्यासोबत कोणीही नव्हते. हे जीवनाचे सर्वात कठोर सत्य आहे की तुमच्या दुःखात तुमच्यासोबत कोणीही नाते नव्हते. यामुळे काही फरक पडत नाही की कोण सर्वात जास्त अपेक्षा ठेवते. अनेकदा जीवनात तमाशा बनतो. म्हणूनच आपले जीवन केवळ अपेक्षांवर आधारित ठेवू नका. स्वतःला इतके सक्षम बनवा की तुम्हाला अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही पैसे न देताही स्वतःहून सर्व काही कमवू शकता. आणि जेव्हा तुमची पावले डगमगू लागतील तेव्हा कोणासमोर हात पसरण्याची गरज नाही. निसर्ग कोणती ना कोणती मदत पाठवतो. हेच जीवनाचे सत्य आहे. म्हणून प्रत्येक परिस्थितीत हसत राहा आणि आपल्या ध्येयावर पुढे जात राहा. जोपर्यंत तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्न यशाचा मार्ग मोकळा करतो. प्रदर्शनाने प्रभावित होऊ नका. संयम ठेवा आणि सत्य आणि कर्मयोगाचे पालन करा. श्रीकृष्ण म्हणतात की खऱ्या अर्थाने तेच यशस्वी होतात. असे म्हटले जाते की जेव्हा तुम्ही कोणासाठी तळमळत असता तेव्हा हे विसरू नका की ज्याला तुम्ही मिळवू इच्छिता तो तुमच्यासाठी बनलेला आहे आणि तो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. जीवनात यापेक्षा चांगले काहीही होणार नाही. कधी कधी हे आपल्या विरोधात जाते, कारण हे जग एका प्रामाणिक आणि साध्या हृदयाला समजत नाही. एक व्यक्ती ज्याच्याकडे दुसऱ्यांचे वाईट करण्याची क्षमता नाही, तो स्वतःचेही वाईट करू शकत नाही. हे जग अन्याय सहन करत नाही. आपण अनेकदा असे मानतो की आपण कमजोर आहोत, पण हे खरे आहे की खरी शक्ती त्या लोकांसोबत असते जे सत्य आणि चांगुलपणाला चिकटून राहतात, परिस्थिती कोणतीही असो. मला वाटत होते की माझे नातेसंबंध खूप मजबूत आहेत, पण जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा माझ्यासोबत कोणीही नव्हते. हे जीवनाचे सर्वात कठोर सत्य आहे की तुमच्या दुःखात तुमच्यासोबत कोणीही नाते नव्हते. यामुळे काही फरक पडत नाही की कोण सर्वात जास्त अपेक्षा ठेवते. अनेकदा जीवनात तमाशा बनतो. म्हणूनच आपले जीवन केवळ अपेक्षांवर आधारित ठेवू नका. स्वतःला इतके सक्षम बनवा की तुम्हाला अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही पैसे न देताही स्वतःहून सर्व काही कमवू शकता आणि जेव्हा तुमची पावले डगमगू लागतील तेव्हा कोणासमोर हात पसरण्याची गरज नाही. निसर्ग कोणती ना कोणती मदत पाठवतो. हेच जीवनाचे सत्य आहे. म्हणून प्रत्येक परिस्थितीत हसत राहा आणि आपल्या ध्येयावर पुढे जात राहा. जोपर्यंत तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा, कारण प्रयत्न यशाचा मार्ग मोकळा करतो. एक आई आपल्या घामात भिजते आणि एक वडील उन्हात जळतात जेणेकरून त्यांचे मूल प्रेमाने मोठे व्हावे. म्हणून तो आपल्या आई वडिलांच्या त्यागांना समजतो आणि त्यांचा आदर करतो. सौंदर्य फक्त एक दृष्टिकोन आहे. चिखलातही कोणी कमळ पाहू शकतो आणि कोणी फक्त चंद्राप्रमाणे जीवनात डाग शोधत राहतो. केवळ जे चांगले पाहतात त्यांनाच खरा आनंद मिळतो. देव केवळ 2 घोट स्वीकारतो. क्रोधाचा एक घोट जो पिऊन तुम्ही आपला अहंकार आणि क्रोध संपवता, आणि धैर्याचा एक घोट जो पिऊन तुम्ही आपल्या आत संतोष आणि समाधान धारण करू शकता. जेव्हा आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद मिळतो, आपल्या लोकांची साथ मिळते आणि देवाकडून आनंद मिळतो, तेव्हाच जीवनाचा खरा अर्थ प्राप्त होतो. म्हणून सत्य, धैर्य आणि प्रेमाला आपल्या जीवनाचा आधार बनवा आणि जीवनातील सर्व चढउतारांमध्ये विश्वासाने पुढे जात राहा. श्रीकृष्ण म्हणतात, जगात तुम्ही जे काही कराल लोक तुमची टीका करतील, मग ते चांगले असो वा वाईट. शांत रहा आणि आपले काम करत राहा. सत्य आणि प्रामाणिकपणा हीच तुमची ओळख आहे आणि तीच तुम्हाला घडवेल, लोकांचे विचार नाही. जो व्यक्ती कोणत्याही अपेक्षेविना आपले काम करतो त्यालाच खरा आनंद आणि शांती मिळतो.
तीन प्रकारचे लोक असतात जे नेहमी काही ना काही करत राहतात. काही लोक आपला संयम गमावत राहतात आणि काही लोक खोट्या सन्मानाच्या आणि घाईच्या नादात योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणून जर तुम्हाला जीवनात यश आणि शांती हवी असेल तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, सत्याची साथ द्या आणि इतरांसोबत संयम बाळगायला शिका. जे आपल्या आत्मसन्मानासोबत आपल्या नात्यांचा पाया घालतात आणि सत्याला जपतात तेच खऱ्या अर्थाने समृद्धी प्राप्त करतात. जर तुमचे हृदय समुद्रासारखे विशाल आणि खोल असेल तर नद्या स्वतःच तुमच्या दिशेने वाहतील. म्हणजेच खरी नाती आणि प्रेम आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात. कोणाला तरी जाऊ देऊन शोकात आपले जीवन संपवू नये. हा शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे. ज्ञानाबद्दल बोलण्यापूर्वी आपले मन तयार करा. समजावून सांगणे महत्वाचे आहे, कारण मन बदलणे हाच दुःखांचा एकमेव अंत आहे. जेव्हा तुम्ही तुमचे मन नियंत्रित करता, जर तुम्ही ते स्थिर केले तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला विचलित करू शकणार नाही. जिथे प्रत्येक जण स्वतःला सर्वात शहाणा समजतो तिथे सर्वात मोठे शहाणपण शांत राहण्यात आहे. एका व्यक्तीचे खरे चारित्र्य तेव्हा प्रकट होते जेव्हा तुमच्यासाठी त्याचा काही उपयोग नसतो. जोपर्यंत तुम्ही कोणाच्या कामाचे असता तोपर्यंत तुमचे कौतुक केले जाईल, पण जसे तुम्ही त्यांचा स्वार्थी हेतू पूर्ण करणार नाही तेव्हा सत्य समोर येईल. म्हणून मित्रांनो, काळजीपूर्वक निवडा. सिंहाच्या संगतीत राहा, कारण कुत्र्यांसोबत बसल्याने फक्त कोणाच्या तरी मागे भुंकायलाच मदत मिळते. हे समजून घेणे हेच शहाणपण आहे. पण वेळेवर समजणे हीच खरी जबाबदारी आणि खरे ज्ञान आहे. जो तुमच्याशी मैत्री करतो त्या व्यक्तीपासून अधिक सावध राहा, आणि हीच गोष्ट तुमच्या शत्रूसोबतही लागू होते. ती व्यक्ती कधीच तुमची नव्हती आणि तुमच्या शत्रूचा आवाजही हवेत ऐकू येणार नाही. कधीही फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका, कारण तुमचे कान अपरिपक्व असू शकतात. अनेकदा अपरिपक्व माणसे खरी नाती गमावतात. सत्य तेच आहे जे तुम्ही स्वतः अनुभवता. बाकी सर्व केवळ एक भ्रम आहे. मृत्यूनंतरही जर तुम्हाला जिवंत राहायचे असेल तर आपली कर्मे इतकी महान बनवा की जग तुम्हाला लक्षात ठेवेल. श्रीकृष्ण म्हणतात की जे लोक आपले संपूर्ण आयुष्य अशा लोकांसाठी वाया घालवत आहेत जे त्यांची पर्वा देखील करत नाहीत ते व्यर्थ जगत आहेत. हे जीवनाचे सर्वात मोठे सत्य आहे की काही लोक तुमच्या आयुष्यात केवळ तोपर्यंतच राहतात जोपर्यंत ते तुमच्यावर प्रेम करतात, आणि याचा काही उपयोग नाही. म्हणून आपला वेळ आणि ऊर्जा केवळ त्याच लोकांवर खर्च करा जे जीवनात खरोखरच तुमचे कौतुक करतात. खूप काही सहन केल्यानंतरही कृतज्ञ राहा की त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. एखाद्याला किती त्रास देऊ नये. जे लोक आपल्याला खूप लवकर सोडून जातात, ज्या लोकांना आपण आपले संपूर्ण जग मानले होते, त्यांना गमावण्याची भीती ही असह्य आहे. हा जगाचा स्वभाव आहे की जो आज तुमच्या जवळ आहे तो उद्या दूर होऊ शकतो. मानवी स्वभावही विचित्र आहे. तो अर्धे ऐकतो, पावभाग समजतो आणि शून्य विचार करतो, पण दुप्पट प्रतिक्रिया देतो. म्हणून शांत राहणे हेच सर्वात मोठे शहाणपण आहे. जे सत्य बोलतात आणि जे लोकांसाठी चांगले करतात त्यांना या जगात सर्वात जास्त द्वेषाचा सामना करावा लागतो, कारण हे जग सहजपणे सत्य स्वीकारत नाही. लोकांना भ्रमात जगायला आवडते, पण जे लोक आपल्या तत्वांवर ठाम राहतात शेवटी तेच खरे यश आणि सन्मान मिळवतात. जीवन म्हणजे केवळ गर्दी जमवण्यासाठी जगायचे एक नाटक नाही. खरा आनंद आपल्या माणसांमध्ये मिळतो, दिखाव्याच्या जगात नाही. ज्याने कधी चूक केली नाही त्याने कधी काही नवीन करण्याचा प्रयत्नही केला नाही. चुका म्हणजे केवळ अपयश नाही, त्या शिकवण आहेत, त्या अनुभव आहेत, त्या तुमच्या आत नवीन शक्यता उघडतात. पण लक्षात ठेवा की तुम्ही जितके हुशार बनाल तुमचे हृदय तितकेच कठोर होईल. जेव्हा हृदय आपल्या भावना गमावते तेव्हा व्यक्ती यशस्वी होऊ शकते पण आनंदी नाही. जो आज दुःखी आहे तो निश्चितपणे उद्या आनंदी होईल, कारण वेळ बदलणारी आहे. पण इतरांना जाणून बुजून त्रास देणे कर्माचे चक्र उलटवते. जो इतरांच्या वेदना सहन करतो त्याचे जीवनही त्याच वेदनेतून जाते. जेव्हा एखादा पुरुष स्त्रीशी वाद घालतो तेव्हा हरल्यावर तो तिच्यावर हल्ला करतो. यामुळे चारित्र्यावर परिणाम होतो. हे शतकानुशतके होत आले आहे, पण एक खरा माणूस या गोष्टींपासून दूर राहतो. कोणाचेही खरे चारित्र्य तेव्हाच समोर येते जेव्हा तुम्ही त्याच्या कोणत्याही कामाचे नसता. जेव्हा तुमचे स्वतःचे दरवाजे बंद होतात तेव्हाच तुम्हाला कळते की तुमच्यासोबत कोण आहे आणि कोण केवळ संधी साधू होता. म्हणून आपल्या जीवनात केवळ त्याच लोकांना जागा द्या जे कोणत्याही स्वार्थाशिवाय तुमच्यासोबत उभे आहेत. सत्य, संयम आणि प्रेम यांना आपल्या जीवनाचा सार बनू द्या. टीका आणि स्तुती दोन्ही समान पातळीवर स्वीकारायला शिका, कारण हे जग तुमच्या कर्मांचा आरसा आहे. तुम्ही जे काही कराल तुम्हाला तोच प्रतिसाद मिळेल.
श्रीकृष्ण म्हणतात, एक व्यक्ती नेहमी भक्तीत रमलेली होती, सत्संग ऐकायची, भजन गायची. दुसरी व्यक्ती मंदिरांमध्ये पूजा करायची, भजन गायची, पण सत्संगापासून दूर. ती वाईट कर्मांमध्ये गुंतलेली होती, दारू प्यायची आणि वेश्यांसोबत मजा करायची. एके दिवशी जेव्हा ही दुसरी व्यक्ती दारूच्या नशेत घरी परत जात होती, तेव्हा तिला रस्त्यात पैशांनी भरलेली पिशवी सापडली. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. हे जग केवळ बाह्य घटनांनी चालत नाही, व्यक्तीचा न्याय त्याच्या कर्मांनी होतो. कोणाला माहित की कधी कोणी मूर्खांनी घेरले जाईल आणि कधी शहाणे बनायचे आहे. कोणताही निर्णय घेताना, मग तो व्यवसाय असो वा व्यवहार, केवळ त्याच लोकांशी संबंध ठेवा जे सत्य बोलू शकतात. सत्य पैशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे, पण लोक हे तोपर्यंत समजत नाहीत जोपर्यंत त्यांची स्वतःची कर्मे त्यांना प्रभावित करत नाहीत. आधी मला भीती वाटायची की मी काहीतरी गमवून बसेन, पण आता मी प्रार्थना करत आहे की मी त्यांच्यापासून दूर राहावे. हे जीवनाचे सत्य आहे की आपण याचा सामनाही करू शकत नाही. कितीही खोल आसक्ती असली तरी शेवटी तीच वेदनेचे कारण बनते. हाच फरक आहे. प्रेम स्वातंत्र्य देते, पण आसक्ती एक बंधन बनते. तुमच्याशिवाय केवळ पैसाच तुम्हाला हे सांगण्याचा अधिकार देतो की तुम्ही जगण्यास योग्य नाही, कारण तो जगात सर्वात प्रभावी आहे. हे प्रभावी आहे की गावे आता शहरे बनत आहेत, पण लोक आपली मूळ प्रवृत्ती गमावत आहेत. माणसे बदलत आहेत, पण कधी कधी हा बदल विष बनतो. जेव्हा एखादा श्रीमंत माणूस चोरी करतो तेव्हा त्याला व्यवसाय म्हटले जाते, पण जेव्हा गरीब आपल्या हक्कांसाठी लढतात तेव्हा त्याला हिंसेचे नाव दिले जाते. हीच समाजाची कठोर वास्तविकता आहे. म्हणून तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. लोक काय म्हणू शकतात याचा विचार करू नका, कारण हे जग तुम्हाला शांत राहू देणार नाही. लोक तुमची टीका करतच राहतील, तुम्ही काही करा किंवा नका करू. म्हणून सत्य आणि धर्माच्या मार्गावर दृढ राहा. जो माणसाचा मार्ग ओलांडतो तो आपला मार्ग स्वतः बनवतो. कर्म या जगात सर्वात मोठी वाईट गोष्ट आहे, हे एक महान सत्य आहे. म्हणून आपल्या कर्मांबद्दल सावध राहा. आपले विचार महान बनवा, आपले मन शुद्ध ठेवा आणि देवावर अढळ विश्वास ठेवा. जो आपले हृदय शुद्ध ठेवतो तोच खरा आनंद प्राप्त करतो. श्रीकृष्ण म्हणतात की एका स्त्रीचा हेतू आणि दृष्टी एका पुरुषाला एकाच नजरेत दिसते. ती त्याला ओळखू शकते, पण ती तेव्हा फसते जेव्हा ती एका पुरुषावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते. प्रेमात समर्पण आवश्यक आहे, पण आत्मसन्मानाच्या किमतीवर नाही. जेव्हा प्रेमात कोणी आपली ओळख गमावते तेव्हा तेच प्रेम एक बंधन बनते. हे या जगाचे सत्य आहे की जो निघून जातो त्याला थांबवता आणि परत आणता येत नाही. प्रत्येकासाठी सोडून देणे शक्य आहे. मी हौसेत रमत नाही ना, मला प्रत्येक जण आवडतो. आपली दुनिया बनवा. नाती नेहमीच मधुर नसतात, ती शब्दांवर किंवा सुंदर चेहऱ्यावर टिकत नाहीत. केवळ एका सुंदर हृदयाने आणि अढळ विश्वासाने जी नाती टिकतात ती सत्यावर आधारित असतात. आणि केवळ तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने जिवंत राहते जी समर्पणावर अवलंबून असते. हृदय मोठे असले पाहिजे, कारण प्रत्येक जण मोठ्या गोष्टी करतो, पण जेव्हा हृदय जवळ होते आणि रडण्याने मन हलके होते तेव्हाच कोणाला तरी खरी शांती मिळते. या जगात प्रत्येकाकडे खरे प्रेम नसते, कारण बहुतेक प्रेम इच्छांवर आधारित असते, बांधलेले असते. तर खरे प्रेम त्याग आणि पूर्ण निस्वार्थतेने भरलेले असते. उदासीचे कारण तेव्हा असते जेव्हा माणसाकडे काही नसते. मग जेव्हा त्याला सर्व काही मिळते तेव्हा तो दुःखी होतो, आणि जेव्हा त्याला हे सर्व मिळाल्यानंतरही अधिक मिळवण्याची इच्छा असते तेव्हा त्याला समाधान मिळत नाही. समाधान हाच खरा आनंद आहे. वाईट काळ प्रत्येकासाठी येतो. जे त्यात विखुरतात त्यांच्या उलट जे चमकतात. एक खरा योद्धा तो आहे जो अडचणींवर विजय मिळवतो, संधी निर्माण करतो आणि आपल्या कर्मांनी आपले ध्येय साध्य करतो, आपला मार्ग स्वतः बनवतो. जर त्याला कधी एखाद्या उपकाराची गरज भासली तर अशा व्यक्तीकडून घ्या जो ते दाखवण्याची सवय नव्हतो. पण उपकाराचे ओझे कर्जापेक्षा जास्त ठेवू नका. कर्ज तर फक्त पैशाने फेडता येते, पण उपकार भावनेने फेडायला हवा. तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की जर वाईट लोक फक्त समजावून सांगितल्याने समजले असते तर श्रीकृष्णाला कधी महाभारत पाहण्याची संधी मिळाली असती का? प्रत्येक व्यक्ती या जगात आपल्या स्वभावानुसार वागते. फसवणूक करणारा फसवणूक करेल आणि जो खरा आहे तो सत्याचे पालन करेल. जेव्हा कोणाचे घर जळते तेव्हा लोक आपली सहानुभूती आणि दुःख व्यक्त करण्यासाठी येतात, पण जेव्हा कोणाचे घर वाढते तेव्हा कोणीही त्याचे अभिनंदन करायला येत नाही. जग नेहमी तुमच्या अपयशांवर चर्चा करते, पण तुमच्या यशावर शांत राहील.
म्हणून आपल्या जीवनाची दिशा स्वतः ठरवा, कारण लोक फक्त तुमचा पतन पाहतात, पण जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ते शांत होतात. म्हणून आपली कर्मे अशी बनवा की तुमचे यशच तुमची ओळख बनू शकेल. जीवनात खरा संयम आणि समाधान ठेवा, ते स्वीकारा आणि आपल्या मार्गावर न थांबता पुढे जात राहा. श्रीकृष्ण म्हणतात की जो पडला आहे त्याला उचलण्यात आपला वेळ वाया घालवू नका. पडण्यापासून शिका, कारण काही जण पडूनच शिकतात. जर तुमची स्वतःची माणसं तुम्हाला सोडून गेली तर समजून घ्या की या जगात त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला आहे. हे जग स्वार्थाने भरलेले आहे. जोपर्यंत तुम्ही कोणाच्या कामाचे आहात तोपर्यंत ते तुमच्या सोबत आहेत, पण जसे त्यांना वाटते की तुम्ही त्यांच्या कामाचे राहिला नाहीत तेव्हा ते तुम्हाला सोडून देतील. आपला आत्मसन्मान टिकवून ठेवा आणि केवळ स्वार्थी असलेल्या लोकांसाठी वाईट वाटून घेऊ नका. जे लोक तुमच्या जवळ होते, जर ते तुमचा फायदा घेत असतील म्हणून आपण भावनांच्या आधारावर निर्णय घेतो तर त्याला गांभीर्याने घेऊ नका. उलट आपल्या समजुतीचा वापर करा. बरेच लोक तुम्हाला आनंदी करण्याचा प्रयत्न करतील, पण हे लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही स्वतः आनंदी नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला खऱ्या आनंदाचा अनुभव देऊ शकत नाही. केवळ तुम्हालाच तुमच्या क्षमता आणि मर्यादा माहीत आहेत. म्हणूनच आपले निर्णय स्वतः घ्या आणि आपले मार्ग स्वतः ठरवा. त्याचप्रमाणे वेळ निघून जात आहे. जो व्यक्ती वेळेनुसार स्वतःला बदलत नाही तो मागे राहतो, कारण बदल हा जगाचा नियम आहे. जे हा नियम स्वीकारतात केवळ तेच लोक पुढे जातात. आधी जे चुका करायचे ते पळून जायचे, आता ते एक संदेश पाठवतात आणि तो हटवतात. कर्म तेच राहतात, फक्त पद्धती बदलतात. तुमच्या जवळच्या माणसांची ओळख त्यांच्या बोलण्यावरून नाही तर त्यांच्या काळजीवरून होते. जो तुमची काळजी करतो तोच तुमचा खरा मित्र आहे आणि बाकी सर्व संधी साधू आहेत. शहाणे असणे ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक वेळी शहाणे दिसण्याचा प्रयत्न केल्याने तुम्ही मूर्ख दिसता. आपल्या ज्ञानाचा वापर योग्य वेळी करा, पण ते दाखवण्याची गरज नाही. या जगात चांगले बनण्याचा प्रयत्न करा, पण केवळ स्वतःसाठी, इतरांसाठी नाही. इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे केवळ दिखावा आहे आणि त्याची चमक तात्पुरती असते. प्रत्येक व्यक्ती सौंदर्य इच्छिते, पण खरे सौंदर्य चेहऱ्यात नाही तर त्या विचारांमध्ये असते ज्यात करुणा, प्रेम आणि सत्य आहे. जे आकर्षक वाटते, धनाच्या मागे धावते, शेवटी रिकामे राहते. प्रसिद्धीची ही सर्व रूपे क्षणिक आहेत, पण खरी नाती आणि खऱ्या भावनाच जीवनाला अर्थपूर्ण बनवतात. जेव्हाही तुम्हाला थोडा वेळ मिळेल तेव्हा आपल्या मनातील गोष्ट सांगा, कारण शांत राहण्याने नाती जास्त काळ टिकत नाहीत. ज्यांना तुम्ही आपल्या जीवनाचा भाग बनवू इच्छिता त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा. नात्यांची खोली शब्दांमधून बनते आणि तुम्ही तेव्हाच वाचता जेव्हा कोणाला तरी तुमची गरज असते. त्याची वाणी गोड होते, पण खरी परीक्षा तेव्हा येते जेव्हा तुमची गरज संपते. हे जीवनाचे सत्य आहे की खूप कमी लोक असे असतात जे निस्वार्थ भावाने कोणत्याही अहंकाराशिवाय प्रेम करू शकतात. सर्वात मोठे सत्य हे आहे की केवळ तुम्ही नाही, तुमचे शत्रू नाही, तर तुमचे स्वतःचे हृदयच आहे जे लोकांना तुमच्यापासून दूर करते. एक व्यक्ती आपल्या अहंकाराने आंधळी होते, ती नाती गमावते आणि जोपर्यंत तिला आपली चूक कळते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. जर तुम्ही कोणाच्या आत प्रेम अनुभवले, जर तुम्ही त्याला जागे केले आणि त्याला सोडून दिले तर त्याच्यासोबत असे होईल जे अस्तित्व नष्ट करण्यासारखे आहे. कोणासोबतही असे वागू नका जसे तुम्ही स्वतःसाठी पसंत करणार नाही. जो प्रेम देतो त्याला इतरांकडून प्रेम आणि सन्मान मिळाला पाहिजे. त्याला इतका सन्मान दिला पाहिजे की तो तुम्हाला आठवेल. मानवी मन वारंवार तुटल्यावर संवेदनशील होते आणि स्वतःला जोडणे बंद करते. म्हणून नाती जपा, कारण एकदा तुटल्यावर त्याच माणसाशी जोडायला युगे लागतात. तुम्ही जे विचार करता तेच बनता. तुमचा पहिला विचार तुमची ऊर्जा ठरवतो. म्हणून जेव्हा तुम्ही उठता तेव्हा सर्वात आधी ते ध्येय आठवा जे तुम्ही आपल्या जीवनात साध्य केले आहे. जे काही संकल्प तुम्ही आपल्या हृदयात घेऊ इच्छिता, तुम्ही आपल्या नशिबावर टिकून राहाल. जीवन तुम्हाला एक आकार देईल, ते तुम्हाला तेच परत देईल जे तुम्ही पेराल. म्हणून सत्याला धरून राहा, प्रेमाला स्वीकारा आणि संयम ठेवा. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे सर्व काही बदलेल, पण जो आपल्या मूळ स्वभावात स्थिर राहतो तोच खरा आनंद प्राप्त करतो. सत्य बोलणे कठीण असू शकते आणि ते एका क्षणासाठी वेदनाही देऊ शकते, पण ते आत्म्याला मुक्त करते. खोटे तुमच्यावर मोठे ओझे टाकते आणि तुम्हाला तात्पुरते वाचवू शकते, पण शेवटी सत्य जीवनातील अडचणींवर विजय मिळवते. जो प्रत्येक अडचणीतून शिकतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. संघर्षांना स्वीकारा, कारण तेच तुम्हाला जीवनात सर्वश्रेष्ठ बनवते. सर्वात मोठे आव्हान आपल्या भीतीवर मात करणे आहे. जेव्हा तुम्ही आपल्या भीतीवर मात करता तेव्हा कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकणार नाही. आत्मविश्वास आणि धैर्याने आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचा. पुढे जा आणि आपली कर्मे सर्वश्रेष्ठ बनवा आणि जीवनात ते मिळवा जे तुम्ही इच्छिता.
हा प्रयत्न करण्यासारखा आहे. श्रीकृष्ण म्हणतात, एका नात्याला तोडायला 1 मिनिट लागतो, पण त्याला पुन्हा ठीक करण्यासाठी पूर्णपणे दृढनिश्चयी राहा. वय निघून जाते हीच जीवनातील सर्वात मोठी गोष्ट आहे. हे खरे आहे की विश्वास तोडणे सोपे आहे. मधमाशा मध बनवतात जे ठीक करणे कठीण आहे, पण त्या डंखही मारतात. म्हणून केवळ गोड शब्दांना भुलू नका, कारण त्या वेळोवेळी खोटेही बोलतात. जीवनात खऱ्या आणि खोट्या लोकांना ओळखायला शिका. तुम्हाला खोट्या लोकांना ओळखता आले पाहिजे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. वाईट गोष्टी वाढत नाहीत कारण वाईट लोक जास्त झाले आहेत, तर त्या वाढत आहेत कारण त्या सहन करणारे लोक जास्त झाले आहेत. अन्यायाच्या भीतीने इतरांसमोर शांत राहणे हा सुद्धा एक प्रकारचा अन्याय आहे. स्वतःला पाठिंबा देणे म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे. हे करायला शिका, पण हेही लक्षात ठेवा की जीवन कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने थांबत नाही. म्हणून आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण करायला शिका. प्रत्येक बदल एक नवीन संधी आणतो आणि अनेकदा तोच पुढे जातो जो ते स्वीकारतो. ज्याला सर्वात जास्त त्रास होतो, लोक त्याला तेच देतात जे त्यांना सर्वात जास्त मिळते. सुरुवातीला आपण प्रेम दाखवतो, पण हा स्वभाव नाही तर जीवनात स्वार्थाचा खेळ आहे. मंदिरात न जाणारा भक्त नसतो आणि पाप करणारा अधर्मी नसतो. हा या जगात भेदभाव आहे. प्रत्येकाकडे सत्याचा न्याय करण्याची दृष्टी नसते. म्हणून लोक एका खऱ्या व्यक्तीला समजू शकत नाहीत, तर खोटे आपली डोळे बंद करतात. शांत राहायला शिका, कारण तुमचा राग दुसऱ्याच्या विजयाचे कारण बनू शकतो. जी व्यक्ती तुम्हाला राग आणते ती तुम्हाला नियंत्रित करू शकते. म्हणून आपले मन नियंत्रणात ठेवा आणि भावनांवर नाही तर परिस्थितींवर लक्ष केंद्रित करा. माझ्या आत वाहणारा प्रत्येक विचार जो द्वेषास पात्र आहे, अंधारात वाढतो आणि नकारात्मकता पसरवतो. हेच सर्वात मोठे कारण आहे जे दुःखाला जन्म देते. लोक एका खऱ्या माणसाला समजू शकत नाहीत आणि या जगात लोक एका चुकीच्या व्यक्तीला ओळखू शकत नाहीत, कारण ते केवळ बाह्य दिखाव्याने प्रभावित होतात. पण जी व्यक्ती आपल्या सत्यावर दृढ राहते, शेवटी तीच जिंकते. तुमचा भूतकाळ गोंधळलेला असू शकतो, पण तो तुमच्या भविष्याला आकार देण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. हीच गोष्ट तुमच्यासाठी एक मोठी शक्ती बनू शकते. पण जो आपले भान गमावतो तो आपली शक्तीही गमावतो. मला मुक्त करा हे स्वातंत्र्याचे जीवन आहे, पण खरे स्वातंत्र्य तेव्हा आहे जेव्हा मन आणि हृदय कोणत्याही अनावश्यक चिंता आणि ओझांपासून मुक्त असतात. मुक्त होण्यासाठी जे निघून गेले त्याला जाऊ द्या आणि स्वतःला येणाऱ्या गोष्टींसाठी तयार करा. श्रीकृष्ण म्हणतात, जर तू एक गुलाब असील आणि जर तू फुललास तर हे स्वाभाविक आहे की काटेही तुझ्या आजूबाजूलाच असतील. जे लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण हा पुरावा आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे आहात. जीवनात जे लोक तुमची टीका करतात ते तुमच्या पातळीपर्यंत पोहोचण्यास असमर्थ आहेत. नकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. मोठे हृदय ठेवा आणि लोकांना माफ करायला शिका, पण हुशारीने करा. खात्री करा की तुम्ही त्यांच्यावर पुन्हा कधीही विश्वास ठेवणार नाही. माफ करणे तुमच्या शक्तीत आहे, पण वारंवार तीच चूक करणे तुमची कमजोरी असू शकते. आपण विचार करतो की दुसऱ्या लोकांचे जीवन आपल्या जीवनापेक्षा चांगले आहे, पण आपण विसरतो की आपणही दुसऱ्यांसाठी तेच विचार करतो. हा फक्त दृष्टिकोनाचा खेळ आहे आणि तुम्ही जे पाहत आहात ते पूर्ण सत्य नाही. आपल्या शब्दांचा हुशारीने वापर करा, कारण तुमची वाणी तुमच्या संगोपनाचे प्रतिबिंब आहे. एक मोठे आणि स्वच्छ हृदय जीवनाचा आरसा असतो. म्हणून दृष्टिकोनातून जगा, कारण शेवटी तेच महत्वाचे आहे. जर तुमची वृत्ती शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर कोणतीही शक्ती तुम्हाला चुकीच्या दिशेने नेणार नाही. नात्यांचा पाया केवळ शब्दांवर आणि वचनांवर ठेवला जाऊ शकतो का? खरी नाते तर काळजी आणि समजुतीने बनवली जातात. म्हणून ऐकण्या आणि सांगण्यापलीकडे अनुभवणे आणि समजणे महत्वाचे आहे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर काही धोके पत्करण्याची गरज आहे. जसे की खालच्या पायरीवरून पाय काढण्यासाठी तुम्हाला तो उचलावा लागेल. जर तुम्हाला आपले जीवन जगायचे असेल आणि उंची गाठायची असेल तर भीती आणि मर्यादा मागे सोडाव्या लागतील. त्या फकीराने माझ्या शरीराला स्पर्श केला आणि म्हणाला, हे कसे विचित्र शव आहे. सांगा, जे अजूनही श्वास घेत आहेत पण आतून मेलेले आहेत त्यांचा अंत्यसंस्कार कसा करायचा? ते बाहेर येतील. हेच जगाचे सर्वात मोठे सत्य आहे की बरेच लोक केवळ जगण्यासाठी जगतात, पण त्यापैकी बरेच जण जीवनाचा आनंद घेत नाहीत. ते आनंदी राहण्यासाठी इतरांच्या अवतीभोवती फिरतात आणि मीच एक आहे जो त्यांच्या आठवणींमध्ये राहतो. मी आनंदी आहे जर तुम्ही त्याला जाऊ दिले जे तुमचे नाही. जरी कोणी तुमचे असले तरी जर तुम्हाला त्याच्यासोबत राहायचे नसेल तर त्याला पकडणे थांबवा, अन्यथा तुम्हाला फक्त वेदना होतील. जीवनात पुढे जाण्यासाठी ज्या आठवणी तुम्हाला गुंतवून ठेवतात त्या सोडून देणे आवश्यक आहे. एका व्यक्तीसोबत राहून मी इतका शहाणा झालो की आता त्याला गमावल्यानंतरही मी स्वतःला शोधू शकतो. हा आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा आहे की मी हरत नाही. जे निघून गेले त्याला जाऊ द्या
आणि येणाऱ्या गोष्टींसाठी स्वतःला तयार करा. श्री कृष्ण म्हणतात की वास्तवाला समजा, वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणींसाठी इतरांना दोष देणे थांबवत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना मिटवू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत राहाल, तोपर्यंत जीवनातील प्रत्येक आवाहन तुमचे राहील. निर्णय आणि कार्य परिणामांचे जनक असतात, आणि जर तुम्हाला बदल हवा असेल तर आधी स्वतःला बदला. जेव्हा तुमच्याकडे स्वतःला बदलण्याची शक्ती असते, तेव्हाच तुमची परिस्थिती बदलू शकते. नेहमी आपल्या प्रियजनांना हे जाणवून द्या की ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत, कारण जर तुम्ही त्यांना हे जाणवून दिले नाही तर त्यांना तुमच्याशिवाय जगायला शिकवण्याची वेळ आली आहे. जीवनात सर्वात मोठा राजा वेळ आहे. माणूस केवळ हा भ्रम ठेवतो की तो कोणत्या तरी गोष्टीचा स्वामी आहे. जेव्हा लोक तुमचा सामना करण्यास असमर्थ होतात, तेव्हा ते तुमचा द्वेष करू लागतात. हा जगाचा नैसर्गिक नियम आहे. मत्सराने त्रस्त होऊ नका, उलट त्याला आपल्या प्रगतीचा पुरावा म्हणून स्वीकारा. तुम्हाला सन्मानही मिळेल आणि धनही, पण जर तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवा केली तर तुम्हाला स्वर्गही मिळेल. जग केवळ बाह्य उपलब्धींवर अवलंबून नाही, तर ते तुमच्या कर्मांवरही अवलंबून आहे. जोपर्यंत तुमच्या हृदयात सेवेचा भाव आहे आणि तुम्ही कृतज्ञ आहात, तोपर्यंत तुमचे जीवन यशस्वी राहील. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा तीच व्यक्ती तुम्हाला दुखावते, जिच्याकडून तुम्हाला सर्वात जास्त अपेक्षा होती. हृदय तुटते आणि मत विश्वास गमावण्याचे कारण बनते. विसरून जा की हे संपूर्ण जग निसर्गाची शक्ती आहे. आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही वाट पाहणे थांबवता आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेता. जर तुम्ही विचार करत राहिलात की काहीतरी मिळाल्यानंतर तुम्हाला आनंद मिळेल, तर तुम्ही नेहमी असमाधानी राहाल. खरा आनंद वस्तूंमध्ये नाही, तर तुमच्या आत आहे. सर्वात महत्वाची वचने ती आहेत जी तुम्ही स्वतःला देता. लोकांच्या विचारांपेक्षा जास्त महत्वाचे हे आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. जर तुम्हाला आपल्या क्षमतांवर विश्वास असेल तर कोणालाही नकारात्मकतेने प्रभावित होऊ देऊ नका. आपल्या जीवनाला संगीतासारखे जगा आणि त्याची लय टिकवून ठेवा. स्थिरता येते आणि जाते, म्हणून भविष्याबद्दल चिंता करण्याऐवजी आपल्या कर्मांवर लक्ष द्या. भगवान श्री कृष्ण म्हणतात की परिणामांची चिंता न करता आपले कर्तव्य पार पाडा. असे करा, कारण जसे तुम्ही फळाची कामना करता, तुम्ही आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करणे सोडून देता. जो व्यक्ती आपल्या कर्तव्याप्रती समर्पित राहतो, तो जीवनात होणाऱ्या कोणत्याही घटनेने निराश होत नाही. जे काही येते ते स्वीकारा आणि सत्य आणि धैर्याने आपल्या मार्गावर चालत राहा. केवळ समर्पणच तुम्हाला खऱ्या आनंदाकडे घेऊन जाऊ शकते. श्रीकृष्ण म्हणतात की जे इतरांना जाण्यासाठी सांगतात ते स्वतः रडतात आणि कधीही खरा आनंद मिळवत नाहीत. जीवन खूप लहान आहे, ते अशा लोकांसोबत घालवा जे तुम्हाला आनंदी करतात, तुम्हाला हसवतात आणि तुम्हाला असे जाणवून देतात की तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे आहात. कामाचे खरे रूप ते आहे जे आत्म्याने केले जाते, कारण प्रेम जे केवळ चेहऱ्यावरून सुरू होते ते अनेकदा अंतराळावर संपते. आत्म्याचे प्रेम अमर असते, पण शारीरिक आकर्षणाचे आयुष्य मर्यादित असते. म्हणून आपल्या भावनांना खोलवर समजा आणि त्यांना प्रामाणिकपणे व्यक्त करा. प्रेमाला त्या दिशेने वळवा जे तुम्हाला खरा मार्ग दाखवेल. जो त्रास तुम्हाला मिळाला आहे त्याला ती व्यक्ती बनू देऊ नका जी तुम्ही खऱ्या अर्थाने आहात. कोणतीही अडचण तुम्हाला बदलण्यासाठी येत नाही, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येते, जेणेकरून तुम्ही योग्य व्यक्ती बनू शकाल. काहीही झाले तरी कोणालाही तुमच्याबद्दल गोड विष घोळू देऊ नका. एक खरा माणूस कितीही कडवट असला तरी तो दिवस तुमच्यासाठी एका औषधासारखा काम करेल. हाच जीवनाचा नियम आहे. जे तुमच्यासाठी चांगले आहे ते तुम्हाला लगेच आवडणार नाही, पण ते केवळ तुमच्या हिताचे असेल आणि हळूहळू तुम्हाला सत्य दाखवेल. एका स्त्रीच्या प्रेमाचे खरे रूप तेव्हा समजते जेव्हा ती तुम्हाला गमावण्यासाठी तयार होते. भीतीने नाही, तर तुम्हाला पूर्ण करण्यासाठी खऱ्या प्रेमात दृढ संकल्पाने. हा कोणताही अधिकार नाही, तर आत्मसमर्पण आहे. म्हणून त्याला ओळखा आणि त्याला व्यर्थ जाऊ देऊ नका. समूहाची शक्ती कमी लेखू नका, कारण एकतेत जी शक्ती लपलेली असते ती एकटेपणात नसते. नाती केवळ मोठ्या गोष्टी करण्याने मजबूत होत नाहीत, तर लहान लहान भावना समजून घेण्याने मजबूत होतात. जर एखाद्या नात्यात केवळ शब्द आहेत पण भावना समजल्या जात नाहीत, तर ते नाते जास्त काळ टिकू शकत नाही. याला धरून राहा, कारण वाईट दिवसही निघून जातील आणि जे आज तुमच्यावर हसत आहेत, एक दिवस त्यांचे चेहरेही फिके पडतील. ज्याने म्हटले उद्या करू, त्याचा दिवस पुढे ढकलला गेला. ज्याने म्हटले परवा करू, त्यानंतर वर्षे निघून गेली. आज केवळ त्यानेच यश मिळवले आणि आपले जीवन जगले ज्याने क्षण समजला आणि त्यात कर्म केले. मी तो आहे जो आपले नशीब स्वतः घडवतो, हे निराश व्यक्तीचे शब्द नाहीत. जेव्हा तुम्ही कोणासोबत उभे राहता तेव्हा तुम्ही आपल्या जीवनाला नवीन ऊर्जेने भरू शकता, आणि जेव्हा तुम्ही जीवनात कोणासाठी आधार बनता तेव्हा तुमचे अस्तित्व एक आशीर्वाद बनते. पण ज्यांनी खोट्यालाच सत्य मानले आहे त्यांच्याशी वाद घालणे व्यर्थ आहे.
वाद घालण्याने कोणताही परिणाम निघत नाही, कारण त्यांना सत्य ऐकायचेच नसते. आजकाल माणूस आपल्या जाळ्यात माणसाला अडकवत आहे. हे माशांसाठी दिलासादायक असू शकते, पण हे माणसांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण आहे, पण शेवटी तोच तुम्हाला सत्य, शांती आणि आनंद देईल. म्हणून आपल्या कर्मांप्रती जागरूक राहा, आपले प्रेम योग्य दिशेने ठेवा, आपले हृदय शुद्ध ठेवा आणि आपल्या जीवनाला जसे व्हायला हवे तसे जाऊ द्या. यामुळे तुम्हाला आध्यात्मिक समाधान मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात, ही ती भांडी आहेत जी थोडीशी रिकामी होताच वाजायला लागतात आणि जशी थोडीशी भरतात तेव्हा वाहू लागतात. हे खरे आहे की जे आतून पोकळ असतात तेच सर्वात जास्त आवाज करतात. हे केवळ त्यांच्यासाठीच कडू आहे जगण्यात ज्यांचा खोटेपणा स्वभाव बनला आहे, कारण सत्याचा प्रकाश त्यांच्या डोळ्यांना खुपतो ज्यांना अंधारात जगण्याची सवय झाली आहे. जो व्यक्ती सत्य बोलते आणि सत्यात आपले जीवन जगते तोच प्रगती करतो. जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर जग स्वतः तुमचा सन्मान करेल. उंची गाठण्यासाठी दिखावा करण्याची गरज नाही, कारण तुमचे चारित्र्य आणि तुमची चांगली कर्मे तुमची ओळख बनवतात. लोक अनेकदा चमकदमकने आपली खरी ओळख लपवतात, पण खरी उंची केवळ त्याच व्यक्तीची असते जो आपल्या गुणांनी वर उठतो, इतरांना खाली पाडून नाही. या जगात कोणतीही भेट कोणत्याही कारणाशिवाय होत नाही. काही लोक आपल्याला धडा शिकवतात आणि काही जीवनातील प्रत्येक अनुभवातून आपल्याला ज्ञान मिळते आणि प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उद्देश असतो. म्हणून जे काही घडते त्याला आपल्या प्रवासाचा भाग माना आणि पुढे जात राहा. आजच्या जगात सर्वात मोठी शिक्षा त्या लोकांना मिळते जे योग्य मार्गावर चालतात आणि सत्य बोलतात, तर फसवणूक करणाऱ्यांना सर्वात मोठ्या संधी मिळतात. विडंबना ही आहे की जीवनाच्या लढाईत तुम्हाला सल्ला देणारे तर अनेक मिळतील, पण आधार देणारे काहीच. जोपर्यंत आनंद आहे तोपर्यंत प्रत्येक जण सोबत असेल, पण जेव्हा वेदना येईल तेव्हा तुम्हाला आपल्या खऱ्या नात्यांची जाणीव होईल. सत्य बोलण्याने तुमचे मन हलके वाटते, तर एक खोटारडा नेहमी घाबरलेला असतो. सत्यात शक्ती असते आणि खोटेपणात केवळ तात्पुरती सुरक्षा असते. जो इतरांना त्रास देतो तो स्वतः कधीच आनंदी नसतो. अन्यायाच्या भीतीने इतरांसमोर शांत राहणे हा सुद्धा एक प्रकारचा अन्याय आहे. स्वतःला पाठिंबा देणे म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे, आणि हे करायला शिका. हेही लक्षात ठेवा की जीवन कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने थांबत नाही, फक्त ते जगत राहा. प्रत्येक बदल एक नवीन संधी आणतो आणि अनेकदा तोच पुढे जातो जो ते स्वीकारतो. ज्याला सर्वात जास्त त्रास होतो लोक त्याला तेच देतात जे त्यांना सर्वात जास्त मिळते. सुरुवातीला जे प्रेम दिसते ते स्वभाव नाही, तर जीवनात स्वार्थाचा खेळ असतो. केवळ मंदिरात जाणाराच भक्त नसतो आणि पाप करणारा अधर्मी नसतो. हा या जगात भेदभाव आहे. प्रत्येकाकडे सत्याचा न्याय करण्याची दृष्टी नसते, म्हणून लोक एका खऱ्या व्यक्तीला समजू शकत नाहीत, तर खोटे आपली डोळे बंद करतात. शांत राहायला शिका, कारण तुमचा राग दुसऱ्याच्या विजयाचे कारण बनू शकतो. जी व्यक्ती तुम्हाला राग आणते ती तुम्हाला नियंत्रित करू शकते. म्हणून आपले मन नियंत्रणात ठेवा आणि भावनांवर नाही तर परिस्थितींवर लक्ष केंद्रित करा. आपले हृदय आणि कर्मे नेक बनवा, स्वतःला शुद्ध ठेवा आणि या जगाच्या तात्पुरत्या प्रशंसा किंवा टीकेने प्रभावित होऊ नका. जे सत्यावर आधारित आहे शेवटी तेच यशस्वी होते. श्रीकृष्ण म्हणतात की खरा आनंद मार्गात आहे आणि यश प्राप्त होते. हाच जगाचा नियम आहे. मुली केवळ लग्नापर्यंतच नाही तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आई वडिलांसोबत राहतात, आणि हा स्नेह आणि भक्तीचा स्वाभाविक प्रकार आहे. जर तुम्हाला जीवन समजून घ्यायचे असेल तर भूतकाळ पहा, कारण जे निघून गेले तेच सर्वात मोठे शिक्षक आहे. पण जर तुम्हाला जगायचे असेल तर भविष्याकडे पहा, कारण जे येत आहे ते तुमच्यासाठी आहे. सत्य बोलणे आणि बरोबर असणे तुमच्या जीवनाला आकार देईल. जो व्यक्ती नेक मार्गावर चालतो तो नेहमी लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. हे एक कडू सत्य आहे जे आपल्या डोळ्यांना खुपते की हे जग सत्याला सहजपणे स्वीकारत नाही. जे निघून गेले त्यावर लक्ष देऊ नका, कारण जर तुम्ही मागे पाहत राहिलात तर तुम्ही त्या संधी गमावून बसाल ज्या तुम्हाला भविष्यात मिळतील. लोकांची सर्वात मोठी ओळख ही आहे की तुम्ही त्यांचा जितका जास्त सन्मान कराल ते तुम्हाला तितकाच जास्त त्रास देतील. म्हणून प्रत्येकाला सन्मान देण्यापूर्वी समजून घ्या की ते वास्तविक आहे की नाही. आमची शांतता याला यालायक आहे का, हे आमचा अभिमान आहे असे समजू नका. हा त्या धैर्याचा परिणाम आहे जो आम्ही आमच्या कष्टाने शिकलो आहोत. मातीची भांडी आणि कुटुंबाचे खरे मूल्य केवळ तोच जाणतो जो त्यांना बनवतो, त्यांना तोडणारा नाही. ज्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत त्यांचे मूल्य कमी असते, पण जे संघर्षातून मिळते ते अनमोल आहे.
जेव्हा मी पाहतो की काही लोक 2 वेळच्या भाकरीसाठी इतकी मेहनत करतात आणि दुसरीकडे काही लोक केवळ चवीसाठी पूर्ण थाळी हलवतात, तेव्हा मला नशिबावर कीव येते. आपल्याला अशा लोकांना भेटले पाहिजे जे मनाने नाती जपतात. अन्यथा या जगात अनेक लोकांना जोडीदार मिळतो पण तरीही ते आतून दुःखी असतात. प्रेम आणि जिव्हाळा केवळ सोबत राहण्याबद्दल नाही तर खऱ्या भावनांमध्येही आहे. प्रार्थनेला रंग नसतो पण ती जीवनात रंग भरते. खऱ्या मनाने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जाऊ शकत नाही. एकटेपणाने कोणताही तोटा होत नाही, उलट तो आत्मसाक्षात्कार आणि यशाकडे घेऊन जातो. पुढे जाण्याची सर्वोत्तम संधी शांततेत मिळते. विचार जन्माला येतात आणि भविष्य विचारांनी घडवले जाते. हाच जगाचा नियम आहे. मुली केवळ लग्नापर्यंतच नाही तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आई वडिलांसोबत राहतात. आणि हा स्नेह आणि भक्तीचा स्वाभाविक प्रकार आहे. जर तुम्हाला जीवन समजून घ्यायचे असेल तर भूतकाळ पहा, कारण जे निघून गेले तेच सर्वात मोठे शिक्षक आहे. पण जर तुम्हाला जगायचे असेल तर भविष्याकडे पहा, कारण जे येत आहे ते तुमच्यासाठी आहे. सत्य बोलणे आणि बरोबर असणे तुमच्या जीवनाला आकार देईल. जो व्यक्ती नेक मार्गावर चालतो तो नेहमी लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. हे एक कडू सत्य आहे जे आपल्या डोळ्यांना खुपते की हे जग सत्याला सहजपणे स्वीकारत नाही. जे निघून गेले त्यावर लक्ष देऊ नका, कारण जर तुम्ही मागे पाहत राहिलात तर तुम्ही त्या संधी गमावून बसाल ज्या तुम्हाला भविष्यात मिळतील. लोकांची सर्वात मोठी ओळख ही आहे की तुम्ही त्यांचा जितका जास्त सन्मान कराल ते तुम्हाला तितकाच जास्त त्रास देतील. म्हणून प्रत्येकाला सन्मान देण्यापूर्वी समजून घ्या की ते वास्तविक आहे की नाही. आमची शांतता या लायक आहे का, हे आमचा अभिमान आहे असे समजू नका. हा त्या धैर्याचा परिणाम आहे जो आम्ही आमच्या कष्टाने शिकलो आहोत. मातीची भांडी आणि कुटुंबाचे खरे मूल्य केवळ तोच जाणतो जो त्यांना बनवतो, त्यांना तोडणारा नाही. ज्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत त्यांचे मूल्य कमी असते, पण जे संघर्षातून मिळते ते अनमोल आहे. जेव्हा मी पाहतो की काही लोक 2 वेळच्या भाकरीसाठी इतकी मेहनत करतात आणि दुसरीकडे काही लोक केवळ चवीसाठी पूर्ण थाळी हलवतात, तेव्हा मला नशिबावर कीव येते. आपल्याला अशा लोकांना भेटले पाहिजे जे मनाने नाती जपतात. अन्यथा या जगात अनेक लोकांना जोडीदार मिळतो पण तरीही ते आतून दुःखी असतात. प्रेम आणि जिव्हाळा केवळ सोबत राहण्याबद्दल नाही तर खऱ्या भावनांमध्येही आहे. प्रार्थनेला रंग नसतो पण ती जीवनात रंग भरते. खऱ्या मनाने केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जाऊ शकत नाही. एकटेपणाने कोणताही तोटा होत नाही, उलट तो आत्मसाक्षात्कार आणि यशाकडे घेऊन जातो. पुढे जाण्याची सर्वोत्तम संधी शांततेत मिळते. विचार जन्माला येतात आणि भविष्य विचारांनी घडवले जाते.